नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 20 अभ्यासणार आहोत। या धड्याचे शीर्षक आहे आपुले जगणे आपली ओळख। आपुले जगणे आपली ओळख ही एक कविता आहे आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। कविता अभ्यासण्यापूर्वी या कवीचे जे कवी आहेत कवी संदीप खरे यांच्याबद्दल आपण संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। आपुले जगणे आपली ओळख या कवितेचे कवी आहेत संदीप खरे। यांचा जन्म 1973 मध्ये झालेला आहे आणि हे प्रसिद्ध कवी आहेत। मौनांची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अगोबाई ठगोबाई हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत। हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांसाठी कवी संदीप खरे यांनी गीत लेखन केलेले आहे। शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित आहे। तुम्ही कवी संदीप खरे यांच्या अनेक कविता किंवा गीत ऐकलेले असतील। त्यांची दमलेल्या बापाची कहाणी किंवा नसतेस घरी तू जेव्हा हे अनेक काव्य प्रसिद्ध आहेत। तुम्ही अल्बममध्ये हे गीत ऐकलेले असतील। तर त्यांचे कविता संग्रहातून या गीत लेखन त्यांनी केलेलं आहे। दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये याविषयीचे भाष्य कवीने सोप्या शब्दात कवितेत व्यक्त केले आहे। प्रस्तुत कविता अगोबाई ठगोबाई या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। ही कविता अधिकतर तरुण पिढीला उद्देशून लिहिलेली ही कविता आहे आणि तरुण पिढीने जीवनात कसे वागावे कसे वागू नये याचा आदर्श पाठ अत्यंत सोप्या अशा पद्धतीमध्ये या कवितेत कवीने मांडलेला आहे। उत्तुंग कर्तृत्व करावे व मातीचे ऋण फेडावे हा संदेश या कवितेतून कवीने दिलेला आहे। चला तर आता आपण या कवितेच्या ओळी समजून घेऊया। आपुले जगणे आपली ओळख उपरे अर्धे जोडू नको, दिवा होऊन उजळ जगाला चाकू होऊन कापू नको। या कवितेमध्ये माणसाने आयुष्यात कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात की आपले जगणे हे काय असले पाहिजे, आपली ओळख असली पाहिजे। आपले जीवन हीच आपली ओळख असते। त्यामुळे आपण दुसऱ्या कोणाच्याही कोणत्याच गोष्टींची नक्कल न करता आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे। आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना उत्तम रीतीने कार्य करणं आणि त्या कार्याद्वारे या आयुष्यात या जीवनामध्ये आपण आपलं ओळख निर्माण केली पाहिजे। उपरे अर्धे जोडू नको। तर आता इथे सांगितलेलं आहे, कवी सांगत आहेत की आपल्याला उपरे म्हणजेच काय, परके खोटे लटके याला आपण उपरे असे म्हणतो। मग आपल्याला कोणाचेही नक्कल नाही करायची आहे, कोणाच्या गुणांचे आपल्याला अनुकरण नाही करायचे। चांगल्या गुणांचं आपण अनुकरण करू शकतो पण वाईट गुणांचं आपल्याला अनुकरण नाही करायचे। आणि अशा रीतीने दुसऱ्यांच्या वाईट गुणांची नक्कल न करता आयुष्य अर्धवट जगायचं नाही। आपल्याला अर्धे जोडू नको की आयुष्य आपल्याला संपूर्ण जितकं काही हे आयुष्य किंवा जितकं काही आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे, मनुष्य जीवन हे एकदाच आपल्याला मिळतं आणि मग ह्या मनुष्य जीवनाचं आपल्याला सार्थक करायचं आहे। जितके आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये सगळे आनंद उपभोगून, परंतु तो आनंद कसा असला पाहिजे, त्याला कुठेही गालबोट, आपल्या ह्या आयुष्याला कुठेही गालबोट न लागता स्वतःच्या कर्तृत्वाने स्वाभिमानाने आपण जगलं पाहिजे। अर्धवट आयुष्य जगायचं नाहीये। परके होऊन तर त्याच्यात अजिबातच जगायचं नाही। खोटे नाटे आपल्याला आयुष्यात त्याला थारा नको असायला की आपण
स्वावलंबी असलं पाहिजे, परावलंबी नको, परावलंबी जीवन नको. मग मनुष्य प्राणीमध्ये आणि इतर जे काही प्राणी आहेत त्याच्यामध्ये फरक काय राहतो? काहीच नाही. म्हणून कवी म्हणतात की उपरे म्हणजे परकेपणाने, परावलंबी जीवन न जगता स्वावलंबी जीवन आपण जगलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे इतरांच्या अवगुणांची नक्कल न करता सार्थक असं आयुष्य आपल्याला जगायचं आहे. अर्धवट आयुष्य जगायचं नाही. दिवा होऊन उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. मग आता इथे कवी सांगत आहेत काय झालं पाहिजे आपण आणि काय नाही व्हायला हवं. तर काय होण्यासाठी कवी इथे सांगत आहेत आपल्याला. कवीने इथे दिव्याचा दाखला दिलेला आहे, दिव्याचं उदाहरण दिलेलं आहे की दिवा काय करतो असतो, दिवस रात्र स्वतः जळतो आणि दुसऱ्यांना प्रकाश देत असतो. इतरांच्या तो काळोख अंधार नष्ट करत असतो, इतरांच्या जीवनातील काळोख नष्ट करतो. मग त्याचप्रमाणे आपल्याला पण दिवा होऊन आपलं आयुष्य जगायचं आहे. दिवा होऊन जगाला प्रकाशित करायचं आहे. भलेही जगाला प्रकाशित करत असताना आपल्याला कितीही कष्ट करावे लागले, मेहनत करावी लागली, तरी ते करण्याची ताकद, क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. ज्याप्रमाणे स्वतः दिवा तापतो, गरम होतो, परंतु इतरांच्या जीवनातील तो अंधार नष्ट करतो, त्याचप्रमाणे आपलं कर्तृत्व असलं पाहिजे. आपण स्वतः कष्ट करून, मेहनत करून दुसऱ्यांच्या जीवनाला आनंदित करायचं आहे. मी ते कवीत आपल्याला सांगत आहे, आयुष्य जगत असताना आपल्याला कसे वागावे, तर दिव्यासारखे वागावे. आणि कसे वागू नये, तर चाकूसारखे आपल्याला वागायचं नाहीये. चाकू काय करतो, कोणत्याही दोन गोष्टीचे एका याच्यामध्ये झटक्यात दोन तुकडे करतो की नाही, घाव एका घावामध्ये दोन तुकडे करतो. मग चाकूला जशी धार असते, मग ती धार इतकी असते की कठीणातल्या कठीण वस्तूला ते कापतात. मग आपल्या इथे धार म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर कवीने सांगितलेलं की शब्द आपले फार धारदार असतात. इतके धारदार असतात ते शब्द की एखाद्याच्या मनाचे ते दोन तुकडे करतात. आपल्या शब्दांना अत्यंत धार असते, चाकूपेक्षाही जास्त धार असते. म्हणून असे शब्दरूपी, चाकूरूपी शब्द आपल्याला वापरायचे नाही, जेणेकरून एखाद्याच्या अंतःकरणाला दुःख होईल. चाकू होऊन कापू नको म्हणजे दुष्टपणा आपल्याला करायचं नाही, क्रूरतेने वागायचं नाही. तर दिव्याप्रमाणे आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये भलेही अंधार असू दे, परंतु दुसऱ्यांच्या जीवनामध्ये उजेड आणायचा आहे. म्हणजेच दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सुख आणायचं आहे. भलेही दुसऱ्यांना सुख देताना आपल्याला कितीही कष्ट सहन करावं लागू दे, आपल्याला कितीही दुःख सहन करावं लागू दे, परंतु आपण इतरांच्या जीवनामध्ये नेहमीच सुखरूपी प्रकाश पसरवायचं आहे. पुढे कवी सांगतात की नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको, नित्य परवचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. तर इथे कवी सांगत आहे, बघा विद्यार्थी दशेत आहात तुम्ही, इयत्ता 9वी आहात. मग 9वी विद्यार्थ्यांनी, तरुण पिढीने कसं वागलं पाहिजे हे सांगताना एक आदर्शाचा पाठ कवी आपल्याला सांगत आहेत की नित्य घडावे वाचन लेखन, की दररोज आपण वाचन करावे, लेखन करावे. वाचनामुळे आणि लेखनामुळे आपले मन सुसंस्कृत होते. आपल्या मनावरती बघा, आपले मित्र जे असतात ना, कधीही आपल्याला धोका देऊ शकतात, पण पुस्तकं ही आपली जवळची मित्र असतात. म्हणून अभ्यासाची पुस्तकं तर आपल्याला वाचलीच पाहिजे, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्ञान देणारे अनेक गोष्टी असतात, अनेक पुस्तकं असतात, अनेक मासिकं असतात, ते सुद्धा आपण दररोजच्या दररोज वाचले पाहिजे. वर्तमानपत्र आपण दररोजच्या दररोज वाचले पाहिजे, जेणेकरून आपलं ज्ञान समृद्ध झालं पाहिजे. आपलं ज्ञान अधिकाधिक कसे वाढेल ह्याकडे आपला कल असला पाहिजे. आता तुम्ही इयत्ता 9वीला आहात, पुढच्या वर्षी 10वीला जाणार आहात, त्यामुळे तुम्हाला वाचनाची, लेखनाची सवय असलीच पाहिजे. जेणेकरून तुम्हाला काय होतं, तुम्हाला तो नित्यक्रम असल्यामुळे तुम्हाला ती सवय होऊन जाते आणि ही कधीही चांगल्या सवयी आपल्या जीवनातून आपल्याला नेहमी पुढे जाऊन त्याचा आपल्याला उपयोगच होत असतो. मग अशा आपण सवय लावल्या पाहिजे. नित्य म्हणजे नेहमी, सतत आपण
वाचन केलं पाहिजे, लेखन केलं पाहिजे आणि अशा रीतीने आपले ज्ञानामध्ये भर घातली पाहिजे. आणि त्याचबरोबर लेखन वाचन केल्यामुळे काय होतं, आपलं मन सुसंस्कृत होतं. आपल्या मनावरती, आपल्या विचारांवरती नवीन गोष्टींचा, आता बघा बहुतेक लोक जे अज्ञानी कोणामध्ये जास्त पसरलेलं असतं, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, कारण की त्यांना शास्त्राला लागून काही गोष्टी असतात हे माहितीच नसतं. मग ज्यावेळेस आपण लेखनाद्वारे, वाचनाद्वारे ह्या गोष्टी जाणून घेतो, त्यामुळे आपल्याला अंधश्रद्धा मनातून निघून जातात, की एखादी गोष्टीच्या पाठीमागे खरोखर वैज्ञानिक कारण काय आहे हे आपल्याला समजून येतं. म्हणून म्हणजे आपल्या विचारांमध्ये सुसंस्कृतपणा येतो, आपल्या मनामध्ये सुसंस्कृतपणा रुजायला लागतो. क्षण कार्याविन दौडू नको. क्षण, आता इथे काय सांगितलेलं आहे की प्रत्येक क्षण मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे कवीने वेळेचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थी दशेमध्ये असू दे किंवा तरुण पिढी असू दे किंवा कोणतीही वयोगटातील व्यक्ती असू दे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेळेला अत्यंत महत्त्व असलं पाहिजे की प्रत्येक क्षणाला काही ना काही कार्य करताच आलं पाहिजे आपल्याला. दौडू नको म्हणजे वाया घालू नको, की क्षण कार्याविन दौडू नको. प्रत्येक क्षणाला आपल्याला काही ना काही कार्य करता आलं पाहिजे, काही ना काही काम करता आलं पाहिजे. त्या कामाव्यतिरिक्त आपण तो क्षण वाया घालवायचा नाही. आपल्या जीवनामध्ये असलेला एक एक क्षण महत्त्वाचा आहे आणि तो क्षण जितका आपण उपयोग करू, तेवढा तो सार्थकी जेवढा लावू, तेवढाच आपल्या जीवनामध्ये त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. म्हणून कवी इथे म्हणतात की कामाशिवाय आपल्याला निरर्थक वेळ वाया घालवायचा नाही. म्हणजेच काय, एकही क्षण आपल्याला वाया नाही घालवून द्यायचा आपल्या जीवनातला. नित्य परवचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. की नित्य परवचा, नित्य म्हणजे नेहमी, सतत. परवचा म्हणजे इथे अर्थ आहे की पाडेपाठ करणे. आता बघा, गणित ह्या विषयासाठी, गणित विषय आपला जर पक्का व्हायला हवा असेल तर त्याच्यासाठी पाढे येणे अत्यंत गरजेचं आहे. मग आता एका दिवसामध्ये पाढे पाठांतर होऊ शकतात का? नाही. म्हणून दररोजच्या दररोज आपण पाढे पाठांतर केले पाहिजे. आज 2 पाढे, उद्या 2 पाढे, असे दररोजच्या दररोज पाढे पाठांतर केले पाहिजे. आणि जे आपण लेखन करतो, जे आपण वाचन करतो, जे आपण पाढे पाठांतर करतो, त्याचा दररोज आपण सराव घेतला पाहिजे, उजळणी घेतली पाहिजे, जेणेकरून आपला तो विषय, एखादा जर विषय आपल्याला कठीण वाटत असेल तर त्या विषयाला आपण जास्तच वेळ दिला गेला पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण काही ना काही जे आपल्याला येत नसेल ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग इथे कवी सांगत आहेत बघा, वाचन केलं पाहिजे, लेखन केलं पाहिजे, पाढे पाठांतर केले पाहिजे. त्याच्याबरोबरच त्यांनी आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी, आपल्या शरीराला सवय लागण्यासाठी ह्या गोष्टी तर केल्याच पाहिजे. त्याच्याबरोबर आपलं शरीर स्वस्थ राहावं याच्यासाठी कवीने अजून एक गोष्ट आपल्याला करायला सांगितली, ती म्हणजेच व्यायाम. मनुष्याच्या जीवनामध्ये व्यायाम असणे अत्यंत गरजेचं आहे. आणि व्यायाम करणे हे याच्यामुळे काय होतं, आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं राहतं. आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं, आपलं मन चांगलं, मनाचं स्वास्थ्य चांगलं, आपल्या बुद्धीचं स्वास्थ्य चांगलं, तर एक उत्तम नागरिक आपण होऊ शकतो. आणि यासाठी कवी ते सांगतात की म्हणून आपण काय केलं पाहिजे, नेहमी वाचन लेखन केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपलं मन सुसंस्कृत होतं. त्याचबरोबर कामाशिवाय एकही क्षण आपण वाया नाही दवडला पाहिजे. आळशीपणा करायला नको. झोप घ्याव्या पडू नको, म्हणजे प्रत्येक वेळी आपण झोपच घेतलं पाहिजे. जरा वेळ मिळाला का झोपा, जरा वेळ 5-10 मिनिटं इकडे तिकडे मिळाल्या का लगेच झोपा, अशी सवय असते बहुतेक लोकांना. तर तो आळस झटकून टाकला पाहिजे. झोपेची एक ठराविक वेळ असली पाहिजे. रात्रीच्या वेळ आपण झोपतोच, दिवसातील एखादा तास ठीक आहे किंवा अर्धा तास ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीराला झोपेची सवय नको. आणि नाहीतर त्यामुळे काय होतं की आळस शरीरामध्ये संचारतो आणि त्यामुळेच आपण आळशी होतो. म्हणून कवी सांगतात की आळशीपणा करू नको, नित्यनेमाने परवचा कर, म्हणजेच पाढे पाठांतर कर, व्यायाम कर. व्यायामाला पण तुला वेळ देता आला पाहिजे आणि उगाचच कारण नसताना झोप काढत बसू नको. पुढे कवी सांगतात की पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको, शोभे होऊन श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. पुढे कवी सांगत आहेत की पावित्र्य, पवित्र म्हणजेच काय की आदर्श असलं पाहिजे आपलं जीवन. कोणीही आपल्या जीवनाला गालबोट लावता कामा नये. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको.
वस्त्र म्हणजे आपण स्वच्छ वस्त्र धारण केले पाहिजे. त्याचबरोबर कवी सांगत आहेत की आपल्याला स्वच्छ राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, पवित्र वस्त्र धारण केले पाहिजे, म्हणजे स्वच्छ कपडे धारण केले पाहिजे. तर इथे बघा आपल्याला पावित्र्य, स्वच्छ या शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि चांगले कपडे याचा पण अर्थ आपण वेगळा घेऊ शकतो. आता चांगले कपडे म्हणजे कसे, तर श्रीमंत लोकांचे असतात तसे कपडे का? नाही. कपडे कसेही असू दे, श्रीमंतांचे असू दे, गरिबांचे असू दे, पण ती वस्त्र कशी असली पाहिजे, पावित्र्य असले पाहिजे, मांगल्य त्याच्यामध्ये असले पाहिजे. म्हणजेच काय, स्वच्छ असले पाहिजे. श्रीमंतीची बडेजाव दाखवणारी किमती महागडी वस्त्रे जरी आपल्याजवळ नसली तरी चालणार आहे, पण ती कशी असले पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे. आता बघा ना, किती महागडे श्रीमंत लोक किती महागडे वस्त्र धारण करतात शरीरावरती, परंतु ते मळत नाहीत का? कधी कधी ते अस्वच्छच कपडे असतात, फक्त सेंट मारून ते पुन्हा पुन्हा वापरत असतात. परंतु इथे कवी आपल्याला सांगत आहेत की आपल्याला श्रीमंतीची बडेजाव करणारी, दाखवणारी भरजरी किमती वस्त्र घालायची नाही आहेत, ती महत्त्वाची नसतात. म्हणजेच श्रीमंतीचे प्रदर्शन तर आपल्याला करायचंच नाहीये, तर पावित्र्याची पांघर वस्त्रे म्हणजेच काय इथे सांगायचं आहे की मनाची शुद्धता महत्त्वाची आहे, की आपलं मन पवित्र असलं पाहिजे. मंगलतेची वस्त्रे आपण घातली पाहिजे आणि स्वतःचे जीवन होऊन पटकूर पसरू नको. आपले स्वतःचे जीवन एखाद्या जीर्ण झालेल्या वस्त्राप्रमाणे, पटकुराप्रमाणे आपल्याला आपलं जीवन दिनवाण, लाचार होऊन जगायचं नाहीये. म्हणजेच कवी सांगत आहेत की आपल्याला आपल्या मनाचं मांगल्य जपता आलं पाहिजे. वरवरचे कपडे कसेही असू दे, श्रीमंतांची कपडे असू दे, गरिबांची कपडे असू दे, त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण ती कपडे स्वच्छ असले पाहिजे. मनामधली जी काही स्वच्छता आहे, मनामधील जी काही मांगल्य आहे, ती वस्त्र दिसले पाहिजे आणि आपल्याला पुढेही लाचार होऊन जगायचं नाहीये. ज्याप्रमाणे बघा, वस्त्र जेव्हा नवीन असतात, टिकाऊ असतात, तेव्हा ते आपल्याला आवडतात. नंतर मग ते खूप जुनी झालीत, आपण त्याच्या चिंध्या करतो, जीर्ण होतो, त्यांचे बारदाणं बनवतो, पायपुसणी म्हणून वापरतो त्यांचं. मग तसं आपलं जीवन नको. ज्याप्रमाणे स्वच्छ नवीन कपडा जसा असतो तसं आपलं मांगल्य युक्त जीवन असलं पाहिजे, आपलं मन पवित्र असलं पाहिजे आणि आपण कधीच कोणापुढे लाचार होऊन, दुसऱ्यांवरती परावलंबी होऊन जीवन जगायचं नाही. कवी पुढे म्हणतात की शोभे होणे श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको. स्वतःचे मनाचे मलिन घाणेरडे वस्त्रे रूपी हे जे काही आहे ते मनातून काढून टाकायचे आहे. इथे कवीने मनाच्या पावित्र्याचं वर्णन करताना कवी म्हणत आहेत की शोभे होणे श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको. की दिखाऊपणा, प्रदर्शन याच्यापेक्षा जीवनामध्ये स्वच्छतेला महत्त्व असलं पाहिजे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता, परिसराची स्वच्छता हे बीजमंत्र इथे कवी आपल्याला सांगत आहेत. या कवितेतून आपल्याला कवीने स्वच्छतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. आज बघा, स्वच्छता अभियान सर्वत्र राबवली जाते. स्वच्छता जर केली तर त्यामुळे काय होते, रोगराई नष्ट होते. जर आपण सगळीकडे अस्वच्छ असलो तर सगळीकडे रोगराई पसरते. मग त्यामुळे आपला आरोग्यसुद्धा धोक्यामध्ये येते. शुद्ध मोकळी हवा, निर्मळ पाणी मिळत नाही आपल्याला अस्वच्छ वातावरण असेल तर. मग स्वच्छतामुळे आपल्याला आपल्या जीवनातील हा सगळा धोका नष्ट होऊ शकतो. शुद्ध हवा आपल्याला मिळू शकते, शुद्ध निर्मळ पाणी आपल्याला मिळू शकतं. संत गाडगेबाबांचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे. काय केलं होतं त्यांनी, गावच्या गावी जाऊन झाडू स्वतः हातात घेऊन, झाडू आणि गाडगे याच्या जोरावरती त्यांनी स्वच्छता अभियान सुरुवात केली होती. त्याचबरोबर सेनापती बापट यांनी पण स्वच्छतेचा वसा घेतला होता. स्वच्छताच हा परमेश्वर आहे असे सुवचन त्यांनी सांगितलेले आहेत. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे ह्या मलमूत्रामध्येच स्वच्छतेची माहिती कवीने इथे सांगितलेलं आहे आणि स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केलेला आहे. आदिमंत्र म्हणजेच बीजमंत्र आपल्याला कधी विसरायचं नाही की शोभेच्या वस्तू होऊन आपल्याला व्हायचं नाही, तर सगळ्यामध्ये श्रेष्ठ हे स्वच्छता आहे. म्हणून इथे स्वच्छतेचं महत्त्व कवीने तरुण पिढीला सांगितलेलं आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या कवितेमध्ये कवीने जो काही संदेश दिलेला आहे तो आपण अभ्यासलेला आहे. या कवितेमध्ये कवीने तरुण पिढीला नेमके व सखोल असे मार्गदर्शन केलेले आहे. आपले जगणे कसे मूल्यवान व अर्थपूर्ण व्हावे याचा नेमका शब्दामध्ये त्यांनी थेट उपदेश आपल्याला केलेला आहे. लाचारीने जिणे नको, तर स्वाभिमानाने जगणे कसे असावे याचा पाठ या कवितेमध्ये कवीने दिलेला आहे. कवितेच्या पुढील ओळींचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण या कवितेच्या पुढील सेशनमध्ये करणार आहोत. धन्यवाद.